नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ इयत्ता 8वी अ, या यातर्फे विषय गणित याच्या आज आपण शिष्यवृत्तीचं जे सादरीकरण बघणार आहे. माझं नाव श्री साईनाथ रमेश पुंडे, शाळा श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोबे. अ, घटक जो घटक आहे संख्याज्ञान, या संख्याज्ञान या घटकामधला जो उपघटक आहे, परिमेय व अपरिमेय संख्या याबद्दल आज आपण डिटेल पाहणार आहोत. तसं जर पाहिलं तर संख्याज्ञान यामध्ये जो पहिलाच प्रकरण होतं. त्या प्रकरणामध्ये तुम्ही पाहिले असेल नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि त्याबरोबर परिमेय आणि अपरिमेय संख्या देखील होत्या. पण त्यातलाच एक भाग सेपरेट करून परिमेय व अपरिमेय संख्या या घटकाबद्दल आपण आज डिटेलमध्ये त्याची काही एक्सप्लेनेशन आणि त्याबरोबरच त्यावरील एक्झाम्पल पाहणार आहोत. त्या अगोदर परिमेय व अपरिमेय ह्या संख्या आपण बघणारच आहे. पण त्या अगोदर एक जस्ट रिव्हिजन म्हणून नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. तर ह्या का बरं? कारण यावरच आधारित परिमेय आणि अपरिमेय यालाच बेस आहे. हा त्यांचा बेस आहे, परिमेय आणि अपरिमेय संख्या. आता तुम्ही पाहिलंच असेल पहिल्या लेक्चरमध्ये नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या? तर 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत अशा ज्या संख्या असतात त्यांना आपण मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतो. एक ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण इकडे अप टू इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत संख्या आहे. सुरुवात पूर्ण होती 1 पासून. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते अप टू इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत. त्यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्यांमध्ये एक संख्या ऍड होते, ती म्हणजे कोणती? 0. 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत. यामध्ये पूर्ण संख्यांमध्ये 0 ही सर्वात लहान संख्या आहे. तर यातली सर्वात मोठी संख्या ती सांगता येत नाही, कारण ती अप टू इन्फिनिटी पर्यंत आहे किंवा अनंत संख्या आपण त्याला म्हणतो. आणि त्यानंतर पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्या आपण पाहिलं नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या ह्या दोन्हींचा समावेश ह्या पूर्णांक संख्यांमध्ये होतोच. त्याचबरोबर ज्या निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे ऋण संख्या, बघा इथं पाहत असाल तुम्ही 0, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. तसेच डावीकडे -1, -2, -3 अप टू इन्फिनिटी पर्यंत ह्या ज्या संख्या असतात त्यांना काय म्हणतात? पूर्णांक संख्या असे म्हणतात. आता -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या.
परत आता त्यांना बाहेर करून सुरुवातीला जॉईन होताना. जॉईन झाल्यानंतर सुरुवातीला प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांची माफी मागतो, जरा टेक्निकल इश्यूमुळे व्हिडिओ आणि व्हॉइस बंद झाला होता. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित मिशन आरंभ इयत्ता 8वी विषय गणित यामध्ये माझं नाव श्री साईनाथ रमेश पुंडे, शाळेचं नाव श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी. आज आपण जो घटक आहे आपला गणितामधला पहिला संख्याज्ञान, या संख्याज्ञान ह्या घटकामधला जो उपघटक आहे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या हे आपण बघणार आणि त्यावरील काही उदाहरणे सुद्धा बघणार आहोत. आता परिमेय संख्या व अपरिमेय संख्या बघत असताना त्या अगोदर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या ज्यावर आधारित आहे त्याचा बेस म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. आता या अगोदरचं तुम्ही जे पहिलं संख्याज्ञानचं पहिलं लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या तिन्ही संख्या पाहिलेल्या. एकदा जस्ट रिव्हिजन म्हणून आपण एकदा बघतोय काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी म्हणजे अनंतपर्यंत या नैसर्गिक संख्या असतात. सुरुवात मात्र 1 पासून होते तर अप टू इन्फिनिटी पर्यंत या नैसर्गिक संख्या असतात. यांना आपण काय म्हणतो मोज संख्या म्हणतो. आणि 1 ही सर्वात लहान संख्या आहे, तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही कारण ती काय आहे अप टू इन्फिनिटी पर्यंत आहे. तसेच पूर्ण संख्या, या पूर्ण संख्यांमध्ये नैसर्गिक संख्या आहे त्यात पण त्याच्यामध्ये एक संख्या ऍड झाली ती म्हणजे काय शून्य. शून्य पासून सुरुवात होणार आहे 0 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी अनंतपर्यंत. ओके, तर यामध्ये सर्वात लहान संख्या ती 0 आहे आणि यातली पण मोठी संख्या आहे आपल्याला सांगता येत नाही. आणि तिसरा जो प्रकार आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या ह्या दोन्ही संख्या या पूर्णांकामध्ये पण येतात. तुम्ही बघत असाल 0 1 2 3 4 ह्या संख्या आल्या. त्याचबरोबर 0च्या डावीकडे ज्या वजा संख्या दिसत आहे तुम्हाला -1 -2 -3 -4 अप टू इन्फिनिटी अशा सर्व संख्यांचा समूह मिळून जो समूह तयार होतो त्यास काय म्हणतो आपण पूर्णांक संख्या. आता ह्या पूर्णांक संख्यांमध्ये जसं जसं तुम्ही -1 -2 -3 -4 पुढे जाल -3 -4 तशी तशी ती संख्या लहान होत जाते. तर तसं जर पाहिलं तर -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. म्हणजे जर कम्पेअर करायचं झालं -2 मोठं का -1 मोठं तर -1 मोठं, -2 मोठे का -3 मोठे तर -2 मोठे. ओके, या ऋण संख्यांमध्ये -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे व सर्वात लहान पूर्णांक संख्या ही अप टू इन्फिनिटी पर्यंत असणार आहे, अनंतपर्यंत असणार आहे, ती आपल्याला सांगता येत नाही. आता आपण ही नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या बघितलेल्या आहे. त्याचा आज थोडक्यात परत आपण त्या संख्या कोणत्या असतात ते बघितलं. आता आपण आपला जो आजचा उपघटक आहे महत्वाचा परिमेय संख्या, हा परिमेय संख्येबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पी हा कोणताही पूर्णांक आणि क्यू हा शून्यत्तर पूर्णांक असेल तर पी अपॉन क्यू ही परिमेय संख्या असते. पी अपॉन क्यू ही परिमेय संख्या असते. म्हणजे क्यू हा शून्यत्तर पूर्णांक संख्या. क्यू हा म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे आपण ज्याला छेद म्हणतो तो छेद हा शून्य नकोय. ओके, आता परिमेय संख्यांमध्ये मी तुम्हाला समोर काही उदाहरणं दिसत आहे.
5/7 वजा 13/8 वजा 2 74, त्याच्यानंतर 2/-9 6/5 आणि 5 ह्या सर्व संख्या परिमेय तुम्ही बघत असाल. या परिमेय संख्यांमध्ये तुम्हाला आता एक 5/7 किंवा वजा 13/8 2/-9 6/5 ह्या संख्या नवीन दिसत आहेत. पण त्याच्या अगोदरच्या काही संख्यांचा प्रकार पाहिलाय ना आपण, कोणता? वजा 2 असेल, वजा 74 असेल किंवा 5 असेल. कुठे पाहिलाय? तर तुम्ही नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्यांमध्ये हे पाहिले. ह्या संख्या काय आहे? 5 ही संख्या नैसर्गिक संख्या पण आहे, पूर्ण पण आहे आणि पूर्णांक पण. तसं ही काय आहे? ही नैसर्गिक आहे का? पूर्ण आहे का? नाही, फक्त ती पूर्णांक आहे, पण तरी पण ती परिमेय आहे. म्हणजे परिमेय संख्यांमध्ये सर्व कोणत्या आपण ज्या पाहिल्या, नैसर्गिक असेल, पूर्ण असेल आणि पूर्णांक असेल, ह्या तिन्ही संख्या कशामध्ये येतात? परिमेय संख्येमध्ये. आता जर मी सॉरी 5 ही संख्या लिहिली, तर आता ही 5 ही संख्या काय वाटते आपल्याला? नैसर्गिक संख्या आहे का? फक्त नाही, ती नैसर्गिक आहे, पूर्ण आहे आणि पूर्णांक आहे. आणि त्याबरोबरच ही परिमेय पण आहे. तुम्हाला माहित असेल ही 5 जरी दिसतो तरी त्याच्यात छेदाला एक संख्या लपलेली आहे. छेदाला एक संख्या काय झालेली आहे? लपलेली. ती संख्या म्हणजे काय रे? तर ती संख्या म्हणजे 1. प्रत्येक संख्येला जरी डिनॉमिनेटर म्हणजे छेद जरी नसला तरी कोणती संख्या असते? 1 ही संख्या असते. आणि या अशा संख्यांना आपण काय म्हणतो? परिमेय संख्या. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक. आणि त्याबरोबर आता हे झालं, तुम्ही 5 ला नैसर्गिक म्हणू शकता, पूर्ण म्हणू शकता, पूर्णांक म्हणू शकता. त्याचबरोबर 5/7 ला म्हणता येईल का पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या किंवा नैसर्गिक संख्या? नाही, ही फक्त परिमेय आहे. तर ही काय आहे? नैसर्गिक, पूर्ण आणि पूर्णांक आणि विथ परिमेय संख्या पण. तर ही फक्त काय आहे? परिमेय संख्या आहे. त्याबरोबर वजा 13/8 ही सुद्धा फक्त परिमेय आहे. ही नैसर्गिक नाहीये, पूर्ण नाहीये, पूर्णांक नाही. त्याचं कारण काय? तर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांचा छेद काय असतो? 1 पाहिजे. यांचा छेद काय पाहिजे? 1 पाहिजे. तर यांचा छेद काय आहे? इथं 8 आहे किंवा 1 नाही, म्हणून त्या संख्या फक्त परिमेय आहे. तर ह्या संख्या ज्या दिसतात तुम्हाला, ज्यांचा छेद 1-1 दिसतोय, म्हणजे ज्यांना छेदच नाहीये, ऍक्च्युली तो असतो, तो लपलेला असतो, म्हणजे हाईड असतो. का बरं? कोणत्याही संख्येला 1 न भागल्यानंतर उत्तर तेच येतं, म्हणून आपण तो 1 लिहित नाही. त्या नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक आणि परिमेय आहे. ओके, ठीक आहे. आता या परिमेय संख्यांबद्दल आपण अजून माहिती घेणार आहोत. आता परिमेय संख्यांचे दशांश रूप. परिमेय संख्यांचे दशांश रूप. या परिमेय संख्यांचे दशांश रूप. आता आपण इथे एक परिमेय संख्या बघतोय, कोणती रे? 135/12 या संख्येचे दशांश रूप आपण काढू. ऍक्च्युली मी 135/12 त्या संख्येचे दशांश रूप इथं तुम्हाला त्याचं उत्तर पण आहे, पण तरी आपण बघणार आहे याचं दशांश रूप म्हणजे काय. 135/12 याचाच अर्थ काय? 135/12. तर आता आपण बघणार आहे 135/12. ओके, आता इथं आपण भागाकार करणार आहे. पहिला भागाकार किती जाणार आहे? 1 चा, म्हणजे किती? 12×1 = 12, बाकी उरली 1, वरतून आला 5. आता इथं संख्या आली 15, परत या संख्या 1 चा भाग जातोय, 12×1 = 12, इथं आला 12. त्याच्यानंतर बाकी किती उरली? इथं 3. आता मात्र ह्या 3 या संख्येला 12 ने भाग जाणार नाही. अशा वेळेस आपण काय घेतो? इथं पॉईंट घेतो आणि इथं देतो 0. बरोबर. आता 12×1 = 12, 12×2 = 24, म्हणजे इथं आपण 24 लिहिले, तर बाकी उरली 6. परत या 6 संख्येला भाग जात नाही. आता पॉईंट दिलाय त्यामुळे आपण इथं 0 घेऊ शकतो. तर आता इथं जर 0 घेतला तर कितीचा भाग जाणार आहे? 12×5 = 60 आणि बाकी उरली 0. भागाकार काय झाला आपला? संपला. भागाकार इथं काय झालाय? संपलाय. तर मग आपण तुम्हाला दिसतंय इथं खंडित दशांश रूप. खंडन झालं म्हणजे संपलं. हे दशांश रूप इथंच संपलेले. याच्या पुढे हा भागाकार किंवा ह्या परिमेय संख्येचे दशांश रूपे याच्या पुढे नसणारे हे काय झालेलं आहे? खंडित झालेले. खंडित झालेले म्हणून याला काय म्हणायचं?
खंडित दशांश रूप. ह्या परिमेय संख्येचे हे काय आहे? खंडित दशांश रूप आहे. असे तुम्ही कोणतीही परिमेय संख्या जर घेतली तर त्या परिमेय संख्येला तुम्ही उदाहरण म्हणून आपण अजून एक संख्या घेऊन पाहू. 5/2 5/2 5/2 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. आता ह्या परिमेय संख्येचे आपण भागाकार करून पाहू. भागाकार करत असताना काय होतंय बघा, 5 जर 2नी भाग दिला तर पहिला 2चा भाग जाईल, 2 × 2 4, बाकी आली 1, इथं पॉईंट दिला आणि इथं 0 दिला, 2×5 = 10, इथं बाकी काय उरली? 0 उरली, म्हणजे खंडित झाली. काय झाली? खंडित झाली. तर याला परिमेय संख्येचे कोणते खंडित दशांश रूप असे म्हणायचं. काय म्हणायचं? खंडित दशांश रूप. आता परिमेय संख्या आणि त्या परिमेय संख्येचे दशांश रूप कसं आले? खंडित आले. यातला दुसरा जो प्रकार आहे दशांश रूप येत आहे, पण ते काय आहे ते आपण पुढच्या स्लाइडला पाहू. बघा आता इथं तुम्हाला अखंड व आवर्ती दशांश रूप दिसत असेल. अखंड, आवर्ती दशांश रूप. अखंड त्याच्या शब्दाचा अर्थ आहे मग जसं खंडित म्हणजे काय? खंडन होतं, संपत होता भागाकार, पुन्हा त्याचा बाकी 0 उरलं म्हणजे आपण पुढे भाग देऊ शकत नव्हतो. आता इथं काय होतंय? तो अखंड होतोय पण आवर्ती होतोय. आवर्ती होतोय म्हणजे काय? तर काही संख्या रिपीट होत आहे, कधी कधी एक ग्रुप रिपीट होतोय, एक समूहच रिपीट होतोय. त्याचं उदाहरण पण मी इथं देणार आहे तुम्हाला. आता बघा आपण 20/3 ह्या संख्येचे दशांश रूप काढू. काय होतंय बघा, मगाशी आपण भागाकार केला तेव्हा बाकी 0 आली म्हणजे खंडित झाले. ते त्या परिमेय संख्येचे काय होते रे? खंडित दशांश रूप. तर आता ही जी परिमेय संख्या आहे 20/3 हिचे आपण दशांश रूप पाहू. 20/3 20/3 याचा अर्थ काय? 20/3. आता 20/3 करत असताना तुम्ही याला भाग देता, 3 × 18, बाकी उरली 2 आणि 2ला भाग जात नाही म्हणून इथं तुम्ही काय करणार आहे? पॉईंट देणार आहे आणि इथं काय घेणार आहे? 0 घेणार आहे. परत 20 आला, मग 3 × 18, ओके, इथं परत बाकी काय उरली? बाकी परत 2च उरते, म्हणजे परत आपण इथं 0 घेणार, 3 × 18, हे असंच चालू राहणार आहे. प्रत्येक वेळेस बाकी काय येणार आहे? 2 येणार आहे, तुम्ही 0 घेणार आहे, 3 × 18. म्हणजे याचं उत्तर जे आहे 20/3 ही जी परिमेय संख्या आहे, ह्या परिमेय संख्येचं उत्तर काय येतंय? 6.666 अप टू इन्फिनिटी. हे बघा, आवर्ती म्हणजे काय? पुन्हा तोच नंबर काय होतोय? पुन्हा तोच नंबर येतोय. भागाकार थांबत नाहीये, अखंड आहे, चालूच राहतोय, पण पुन्हा तीच संख्या येते. आणि हेच जर आपल्याला लिहायचं जर झालं 6.6 आणि ह्या 6च्या वरती डॉट दिला का याचा अर्थ काय होतो? का हाच नंबर पुन्हा 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 येत जाणार आहे. ओके, तर याला काय म्हणायचं? अखंडित आवर्ती दशांश रूप. आता इथं टिंब का दिला हे समजून. टिंब का बरं दिलाय? तर एकच नंबर पुन्हा पुन्हा रिपीट होतोय म्हणून आपण याच्यावरती डॉट दिला. पण आवर्ती होतोय. कसा होतोय? आवर्ती होतोय. अखंड जरी असला तरी आवर्ती होतोय म्हणून याला आपण परिमेय संख्या म्हणतो. आता पुढचं अजून एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. ते एक्झाम्पल म्हणजे बघा 9/37. 9/37. आता आपण 9ला 37 काय करणार आहे? भाग देणार आहे. 9ला 37 भाग देत असताना प्रथमतः 9ला 37 भाग जात नाही म्हणून आपण पहिल्यांदा 0चा भाग देणार. इथं आला 9, परत 9ला भाग जात नाही. आता पॉईंट घेऊन मात्र काय करायचा? 0 घ्यायचा. ओके, पॉईंट घेऊन 0 घेतला का आता तुम्ही भाग द्या. भाग जर दिला तर आता कितीचा भाग जाईल रे? 37 दुने किती? 74. तर किती राहते इथं? 16. बाकी किती उरली? 16. आता ह्या 16ला सुद्धा 37 भाग जाणार नाही, पण इथं पॉईंट घेतलाय म्हणजे आपण परत काय करू शकतो? इथे 0 घेऊ शकतो. आता 160ला 37 भाग द्यायचा आहे, तर 37 गुणिले 4 जर केलं तर तुम्हाला काय भेटेल? 148. आणि पुन्हा इथं बाकी उरेल 12. बाकी काय उरली? 12 उरली. 12ला सुद्धा 37 भाग जात नाही म्हणून आपण 0 घेऊ शकतो. ऑलरेडी इथं पॉईंट दिलाय तर आपण 0 घेऊ शकतो. आता
37 गुणिले जर तुम्ही 3 केलं, 37 गुणिले किती केलं, 3 केलं, तर इथं काय उत्तर येतं 111 आणि याची बाकी उरली 9. आता तुमच्या एक लक्षात आला असं परत 9 आला, इथं सुरुवातीला 9 होता, इथंही 9 आला. आता काय होईल, परत जर मी शून्य घेतला 90, परत मी भाग देईन 2चा 74, परत बाकी उरेल 16, त्याला आपण शून्य घेऊन 107, परत 4चा भाग दिला 148. हीच क्रिया पुन्हा येणार आहे. म्हणजे इथं जे उत्तर येणार आहे पुढं 243 243 243 असं अप टू इन्फिनिटी, म्हणजे अखंड असणार आहे. पण आवर्ती होते. कसं होतंय, आवर्ती होते म्हणजे त्याचं रिपिटेशन होते. कशाचं रिपिटेशन होतंय, एका समूहाचं रिपिटेशन होतंय. म्हणजेच हे जर लिहायचं जर झालं 9/37 याचं जर दशांश रूप लिहायचं झालं तर 0.243 0.243 याच्यावरती आपण लाईन ओढू शकतो. या लाईनचा अर्थ काय, मगाशी डॉट ओढला होता बघा, इथं समोरच दिसतंय. इथं हे आपण 6.6 डॉट एकच नंबर रिपीट होत होता म्हणून 6 वरती डॉट दिला. परंतु आता इथं काय होतंय, एक ग्रुप रिपीट होतंय म्हणून त्याच्यावरती काय द्यायचं आहे, डॅश द्यायचा आहे. पण आवर्ती होतंय, आवर्ती म्हणजे रिपिटेशन होतंय म्हणून याला आपण काय म्हणतो, अखंड आहे. हे संपणार नाहीये, हे असंच चालणार आहे. हे सुद्धा असंच 6 येत जाणार होतं हे, किंवा हे पण 243 243 पुन्हा 243 म्हणजे अखंड आहे. आणि पण मात्र त्यामध्ये काय होतंय, आवर्ती होते, पुन्हा तीच संख्या आहे म्हणून याला आपण अखंडी आवर्ती दशांश रूप म्हणतो. कशाचं, परिमेय संख्यांचं. ओके ठीक आहे. आता पुढचं जे आपण आहे या परिमेय संख्यांचं पाहिलं आपण. आता अखंड आवर्ती दशांश रूप व परिमेय संख्या याबद्दल एकदा परत माहिती घेऊ. अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या असते. म्हणजे खंडित असेल किंवा अखंड असली तरी चालेल, मात्र ती कशी पाहिजे, आवर्ती पाहिजे. कशी पाहिजे, आवर्ती पाहिजे. म्हणजे तिचं एकदा पुन्हा रिपिटेशन झालं पाहिजे तर ती आवर्ती पाहिजे. तर अशा संख्येला आपण काय म्हणू शकतो, परिमेय संख्या. या झाल्या परिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय तर आपण पुढे समजून घेणार आहोत. बघा, अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या अपरिमेय संख्यांमध्ये बघा त्याच्या व्याख्यामध्येच लिहिलेले आहे, ज्या संख्येची दशांश रूप अखंड असते. याचं पण अखंड आहे म्हणजे संपणार नाहीये, परंतु काय होतंय, आवर्ती नसते. जसं मगाशी 6.666 हे आवर्ती होत होतं किंवा 0.243 243 हे आवर्ती होत होतं म्हणून त्यांना आपण परिमेय संख्या म्हणत होतो. आवर्ती होत होतं म्हणून त्यांना काय म्हणत होतो, परिमेय संख्या म्हणत होतो. परंतु अशा इथं ज्या संख्यांचं दशांश रूप हे अखंड आहे परंतु आवर्ती नसतं, आवर्तन होत नाही किंवा एखादा नंबर रिपीट येत नाही किंवा एखादा ग्रुप रिपीट येत नाही, अशा संख्यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या. तुम्ही म्हणता अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या, तर तुम्ही कोणतीही जर संख्या घेतली, मी एक मनानी संख्या घेतली 27/5, तर ही संख्या ठीक आहे 100% परिमेय संख्या. तुम्ही हिला भाग दिला तर हिचं काही वेळाने एक तर दशांश रूप खंडित होईल किंवा अखंड जरी असलं तर ते आवर्ती येईल. म्हणजे या ज्या अशा काही संख्या असतात आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहितो, ह्या संख्येला मात्र परिमेय संख्या म्हणायच्या. मग अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या, तर ह्या अजिबात अपरिमेय नाही, ह्या कशा आहे, परिमेय. मग अपरिमेय संख्या कोणत्या, तर उदाहरण दिलंय मी, इथं तुम्हाला दिसतंय √2. जर आपण पाहिलं √2, तुम्हाला सगळ्यात प्रथम पूर्ण वर्ग संख्या माहिती पाहिजे. पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहे, 1 झाली, 4 झाली, त्याच्यानंतर 9 झाली, 25 1 4 9 16 25, त्याच्यानंतर 36 49 64, त्याच्यानंतर 81 100, अशा आपल्याला पूर्ण वर्ग सांगता येतील. म्हणजे ज्या संख्येचा एखाद्या संख्येचा वर्ग करून आल्यानंतर मिळणाऱ्या संख्यांना काय म्हणतात, पूर्ण वर्ग संख्या. ओके. आता जर मी यातली कोणतीही संख्या जर घेतली, मला वाटलं मी 4 घ्यायची आणि 4 ह्या संख्येचं कशामध्ये लिहिलं रे मी, हे रॅडिकल साइन मध्ये लिहिलं. रॅडिकल साइन मध्ये लिहिलं म्हणजे याचं स्क्वेअर रूट शोधायचं आहे. तर याचं स्क्वेअर रूट काय आहे, 2 आणि 2 ही कशी आहे, 2 ही संख्या कशी आहे, परिमेय आहे. मग जर 2 ही परिमेय असेल तर √4 सुद्धा काय असेल, अपरिमेय असेल.
पण ज्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतात म्हणजे कोणत्या, समजा आता यातल्या ह्या संख्या सोडून ज्या मधल्या संख्या आहे, आता बघा इथं पहिली संख्या कोणती आहे, इन स्क्वेअर रूट 2, ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये. जरी नसली, जर तुम्ही इथं स्क्वेअर रूट शोधायला जर गेले तर स्क्वेअर रूट शोधताना तुम्ही 7वी मध्ये बघितलंच असेल वर्गमूळ कसं शोधायचं. हे बघा, आता आपल्याला 2 ह्या संख्येचं वर्गमूळ शोधायचंय. इथं पॉईंट देतो आणि आपण इथं शून्याचे असे 2 ग्रुप करून त्याच्यावर काय देतो, डॅश देतो. बरोबर. आता आपल्याला याचं 2चं वर्गमूळ शोधायचंय म्हणून आपण ही पद्धत अवलंबली. आता पहिल्यांदा जो भाग द्यायचा असतो त्याचा इथं भाग द्यायचा आहे, पण येणारं उत्तर मात्र पूर्ण वर्ग संख्या आली पाहिजे आणि याच्यापेक्षा लहान पाहिजे किंवा हे आलं तरी चालेल. तर पहिल्यांदा कोणती रे मग, 1च्या 2च्या लहान पूर्ण वर्ग संख्या 1, 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 उत्तर काय येतं, 1च येतं. आणि यांची इथं वजाबाकी होती आणि याचं बाकी येते 1. आता तुम्ही जर 1 गुणिले 1 केलंय तर इथं पण +1 करायचं असते आणि 1 + 1 किती होईल, 2 होईल. आणि आता मग इकडून घेताना एक एक झिरो घ्यायचा का नाही, तर असे किती झिरो घ्यायचे, 2 झिरो सोबतच घ्यायचे. आता याला भाग द्यायचा आहे, 100ला दोन्ही भाग द्यायचा आहे, पण 100ला दोन्ही भाग नसतो द्यायचा, तर इथं अशी संख्या ठेवायची का त्याच्या आपण काय जाऊ, जवळ जाऊ. पण मग जर मी एक संख्या ठेवली तर 1नीच गुणावं लागेल, म्हणजे 21 गुणिले 1. त्या अगोदर आता आपण ह्या पॉईंटच्या पुढचे शून्य घेतलंय म्हणून इथं काय येणार आहे, पॉईंट येणार आहे. बघा 1 पॉईंट. आता 21 गुणिले 21 जर घेतलं तर 21 होईल. इथं जर मी इथं मी 22 घेतलंय, 22 दुणे 44, 23 घेतले तर 23 त्रिक, किंवा आता आपण 24 घेऊन पाहू. 24 न काय होईल रे, 24 गुणिले 4 करायचं. 24 गुणिले 4 किती येतं बघा तुम्ही, 24 गुणिले 4 किती येतं, तर 24 गुणिले 4 किती येतं, 96 येतं. तर याची बाकी परत येणार आहे 4. आता हे इथं 4 घेतलं म्हणजे इथं पण अधिक 4 करायचंय आणि इथं 4 केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं परत बाकी आली, परत आपल्याला वरतून 2 शून्य घ्यायचे. परत इथं 24 अधिक 4 28. इथं अशी संख्या घ्यायची का याच्या पुढे पण नाही गेली पाहिजे. जर 2 घेतले तर 282 होईल आणि 282 गुणिले 2 केलं तर आपण 400च्या पुढे जाऊ. परंतु इथं काय घ्यायचा, 1 घ्यायचा. 281 जर इथं 1 घेतला तर इथं पण 1 घ्यायचा. 281 गुणिले 1 281. ओके. आणि आता यांची वजाबाकी करायची. 10तून 1 गेले 9 उरले, इथं एक हातचा आपण देऊन टाकला. त्यानंतर 10तून 9 गेले, परत इथं 1 आणि एक हातचा घेतला होता, 4तून 3 गेले 1 राहिला. तर हे आता असंच वाढत चालणार आहे आणि परत तुम्हाला वरून काय घ्यावं लागणार आहे, 0 घ्यावं लागणार आहे. आता हे आपण करूच शकत नाही. याला जर करत जर राहिलो तर हे कसं असणार आहे, अखंड असणार आहे आणि कोणताही नंबर रिपीट होणार नाही. इथं मी तुम्हाला स्क्वेअर रूट 2 चं दिलंय बघा आन्सर, 1.4142135623 पुढे डॉट डॉट दिलंय. याचा अर्थ हे संपणार नाही, खंडित होणार तर नाहीच आहे. बट त्याचबरोबर काय होत आहे रे, त्यासोबत काय होत आहे, कोणताच नंबर किंवा कोणताच ग्रुप हा रिपीट होत नाही. तर असा जर रिपीट होत नसेल तर अशा संख्येला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या. परत तुम्ही आता व्याख्या समजून घ्या. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या म्हणतो. आता अपरिमेय जसं तुम्ही पाहिलं, स्क्वेअर रूट 2 ही अपरिमेय आहे, स्क्वेअर रूट 3 ही अपरिमेय आहे, स्क्वेअर रूट 2 ही अपरिमेय आहे का, नाही, कारण हिचं उत्तर 2 येणार आहे, तर ही काय आहे, परिमेय आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट 5 ही अपरिमेय संख्या आहे, स्क्वेअर रूट 5. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट 6, स्क्वेअर रूट 7, अशा तुम्हाला भरपूर संख्या घेता येईल. त्या संख्या काय आहे, अपरिमेय आहे, कारण त्यांचं दशांश रूप हे काय आहे, अखंड आहे आणि आवर्ती सुद्धा होणार नाही, पुन्हा रिपिटेशन होत नाही. अखंड असलं तर चालत होतं, परिमेय संख्यांमध्ये अखंड असलं तर चालत होतं, पण तिथं काय होत होतं, आवर्त होत होतं, रिपिटेशन होत होतं. इथं अपरिमेय संख्यांमध्ये त्यांचं पुन्हा रिपिटेशन होत नाही, म्हणून अशा संख्याला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असे म्हणतो. आता
बघा अपरिमेय संख्या मग कोणत्या? मी मगाशीच सांगितलं तुम्हाला त्याच्याकरता पूर्ण वर्ग संख्या माहिती पाहिजे आणि ज्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये अशा सर्व संख्या काय असतात मात्र अपरिमेय संख्या. म्हणजे अशा संख्या जर वर्गमुळात घेतल्या तर समजा एक घेतली सॉरी 2 घेतलं होतं आपण वर्गमुळात 2 अपरिमेय, 3 अपरिमेय, 83 ही पूर्ण वर्ग आहे का? नाही. 83 वर्गमुळात घेतलं तर ही काय आहे? अपरिमेय आहे. यांचं तुम्हाला पुढं जर तुम्ही उत्तर शोधत जर गेले तर पुढं त्यांचं दशांश रूप काय येणार आहे? येतच जाणार आहे आणि ते खंडित होणार नाही, अखंड चालू राहणार आहे आणि रिपिटेशन सुद्धा होणार नाही. म्हणून यांना काय म्हणायचंय? अपरिमेय संख्या. तर पुन्हा एकदा अपरिमेय संख्यांची डेफिनेशन पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे या संख्यांना काय म्हणतात? अपरिमेय संख्या म्हणतात. ओके. आता उदाहरणामध्ये तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे. आता आपण याच्यावरील उदाहरणं घेणार आहे. बघा उदाहरण पहिलं. आता तुमच्या समोर पहिलं उदाहरण आहे -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? आता सर्वात महत्वाचं त्या संख्या काय आहे? परिमेय आणि यांच्यामध्ये असणारी परिमेय संख्या शोधायची. आता यांच्यामध्ये असणारी परिमेय संख्या शोधत असताना सगळ्यात महत्वाचं आता ह्या प्रश्नासाठी काय करायचंय बा? इथे वजा आहे, इथे वजा आहे आणि वजा वजा असेल तर यांच्यामधली दरम्यानची जी संख्या आहे ती सुद्धा काय असणार आहे? वजाच असणार आहे. म्हणजे इथं पहिल्यांदा 2 पर्याय हे आपल्याला रिजेक्ट करता येतात. तुम्ही बघा -5 आणि जर -1 यांच्यामधल्या जर संख्या विचारल्या मी तुम्हाला तर तुम्ही काय सांगणार सर? -2, -3, -4 म्हणजे कोणत्याही 2 वजा संख्यांमधल्या संख्या मधली जर संख्या शोधायची असेल ती वजा येणार आहे. आता ह्या दोन्ही वजा आहे याच्यामधली पण संख्या काय असणार आहे? वजाच असणार आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा हे 2 पर्याय दिसतात ते तुम्ही रिजेक्ट करू शकता. ओके ठीक आहे. आता राहिले आपल्याकडे 2 पर्याय. तर आता यांना कसं सॉल्व्ह करायचं, कसं टॅकल करायचं बघा. -5/7 आता 5 हा जो अंश दिसतोय तुम्हाला हा छेदापेक्षा लहान आहे. इथं पण 8 हा 13 पेक्षा काय आहे? लहान आहे. मग जर तुम्ही यांचं दशांश रूप घ्यायला जर गेले 5 ला 7 ने भाग जात नाही, 8 ला 13 ने भाग जात नाही म्हणजे 0 पॉईंट समथिंग येईल आणि याचं पण 0 पॉईंट समथिंग येईल. तर या संख्यांमध्ये पण यांचं पण दशांश रूप 0 पॉईंट समथिंग पाहिजे. जर तुम्ही जर आता इथं पाहायला जर गेले तर ही संख्या बघा. हा जो अंश आहे हा छेदापेक्षा लहान आहे म्हणजे याचं उत्तर पण काय येणार आहे? 0 पॉईंट समथिंग येणार आहे. पर्याय आपला ऍक्च्युली हाच आहे. याचं काय होतं एकदा पाहू. इथं 21 आहे, 21 ला 14 ने भाग जातो म्हणजेच याचं उत्तर 1 पॉईंट समथिंग येईल. ओके आता आपण भाग देणार नाही 1 पॉईंट समथिंग आणि मग 1 पॉईंट समथिंग काय सपोज 1.2 1.3 आलं तर ही जी संख्या आहे किंवा ही दशांश रूप आहे यांच्यामध्ये येणार आहे का? नाही. ऑलरेडी काय यांचं दशांश रूप 0 पॉईंट आहे त्यामुळं ही संख्या त्याच्यामध्ये येणार नाही म्हणजे हा पण पर्याय रिजेक्ट होईल आणि मग तुमच्याकडे एकच पर्याय राहिला -13/21. ठीक आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता दुसरं जे एक्झाम्पल आहे 2/4 वजा 5/5/-9 7/-3 वजा 6/2 या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या ह्या सुद्धा परिमेय असतात. पण सगळ्यात परिमेय संख्या ह्या नैसर्गिक असू शकत नाही, पूर्ण असू शकत नाही किंवा पूर्णांक असू शकत नाही. मग 2/4 याला जर आपण सॉल्व्ह करायला गेलो फार तर फार त्याला आपण जे सोपे रूप द्यायचं म्हणतो आपण सोपे रूप जर दिलं तर 2/4 काय होईल? इथं जर भाग दिला 2 1 2 आणि 2 2 4 फार तर फार 1/2 बरोबर. म्हणजे छेद हा काय होत नाहीये? 1 होत नाहीये. छेद 1 होत नाहीये म्हणजे ही संख्या परिमेय आहे पण ती पूर्णांक नाहीये. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं पूर्णांक संख्यांचा छेद हा काय आला पाहिजे? एकच आला पाहिजे तेव्हाच ती काय होईल? तेव्हाच ती संख्या पूर्णांक होईल किंवा नैसर्गिक होईल किंवा पूर्ण होईल. आता ही संख्या आपण ही रिजेक्ट झाली हिला बघू. इथं पण काय होतंय बघा. इथं तर भाग जात नाही म्हणजे छेद हा यात मग भाग जातो पण
असं सिम्प्लिफिकेशन सोपं रूप देता येत नाही, कारण कोणत्याच या 7 ला 3 ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. म्हणजे छेद 3 येतोय, वजा 3 येतोय, हा सुद्धा 1 येत नाहीये. म्हणजेच ही पण संख्या परिमेय आहे पण पूर्णांक नाहीये, किंवा नैसर्गिक सुद्धा नाहीये किंवा पूर्ण पण नाहीये. आता ही संख्या, या संख्येला सुद्धा सोपं रूप देता येणार नाहीये, कारण 5 आणि 9 ला कोणत्याच एकाच संख्येने भाग जात नाही. म्हणजेच ही संख्या परिमेय आहे पण पूर्णांक नाही, नैसर्गिक नाही आणि पूर्ण नाही. तर आपल्याकडे हे 3 पर्याय रिजेक्ट झाले. आता राहिला हा शेवटचा पर्याय, हा आपण एकदा चेक करून बघू. वजा 6/2 आणि वजा 6/2 याला सोपं रूप देता येतंय का? हो. बे 6 म्हणजे काय आलं याचं? वजा 3/1 आणि वजा 3/1 म्हणजेच काय? वजा 3. आणि वजा 3 ही तुम्हाला माहिती आहे, ही संख्या कशी आहे? पूर्णांक आहे. बरं, आता वजा 3 ही पूर्णांक का बरं आली? खाली इथं तुम्ही जे बघताय छेद म्हणजे आपण त्याला डिनॉमिनेटर म्हणतो, तो काय आला? 1 आला. पण वजा 3 आले, ही फक्त पूर्णांक होईल. नैसर्गिक होईल का? नाही. नैसर्गिक मध्ये काय असतात? 1 2 3 4. त्याच्यानंतर पूर्णमध्ये 0 1 2 3 4. तर आपलं याचं उत्तर काय आहे? वजा 6/2 ही संख्या पूर्णांक आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा छेद हा काय येतोय? 1 येतोय. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर पुढचं उदाहरण पहा. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते. तुम्हाला मी सांगितलं मगाशी, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आहे, अखंड म्हणजे तो भागाकार थांबत नाहीये, तो चालूच राहणार आहे. पण ते दशांश रूप कसं आहे रे? आवर्ती म्हणजे रिपिटेशन होत आहे. एक तर एखादा एक पर्टिक्युलर नंबर रिपीट होईल किंवा एक पर्टिक्युलर ग्रुप रिपीट होईल, तर याला म्हणायचं आवर्ती, रिपिटेशन म्हणतो. तर अशा संख्येला आपण काय म्हणतो? अशा संख्येला काय म्हणतो हे पाहिलं आपण? परिमेय संख्या म्हणतो. असं पाहिलं आपण. कोणत्या संख्या? परिमेय संख्या. तर इथं तुम्हाला दिसतंय, तर इथं तर 2 अचूक पर्याय निवडायचे, बरोबर? 2 अचूक पर्याय निवडायचे. मग ती अपरिमेय असू शकत नाही किंवा पूर्णांक असू शकत नाही. मग राहिला एक पर्याय, वास्तव. आता वास्तव संख्येबद्दल सांगायचं जर झालं, तर ज्या सर्व संख्या आहे, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, या सर्व संख्या ह्या वास्तव असतात. म्हणजे जर सांगायचं जर झालं, तर एक ही संख्या नैसर्गिकपणे, पूर्णपणे, पूर्णांकपणे, परिमेयपणे आणि ती काय? वास्तवपणे. ती काय? वास्तवपणे. जर मी तुम्हाला म्हणलो 2/3 ही संख्या काय आहे तुम्ही सांगणार, तर ही परिमेय आहे. पण ती परिमेय आहे, त्याचसोबत ती संख्या काय आहे? वास्तव पण आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? परिमेय व वास्तव. पुन्हा सांगतो, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते, अशा संख्येला परिमेय पण म्हणतात आणि परिमेय संख्येला वास्तव पण संख्या म्हणतात. ऍक्च्युली अपरिमेय संख्या ज्या असतात त्या पण वास्तव असतात. त्यावर पुढे पण आपण प्रश्न टाकलेला आहे, ते पण बघणार आहोत आपण. बघा प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती? पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती हे आपल्याला शोधायचे. बर, परिमेय संख्या. पहिला जो पॉइंट आहे, परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप. हो, परिमेय संख्या ह्या कशा असतात? अखंड असतात आणि आवर्ती असतात. हे कसं आहे रे? सत्य आहे, बरोबर आहे. त्यानंतर अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या कशा असतात? आपण पाहिलं मगाशी, अखंड आणि अनावर्ती. त्यांचं दशांश रूप कसं? अनावर्ती, म्हणजे रिपिटेशन होत नाही. त्याच्यानंतर वास्तव संख्या. आता मी तुम्हाला याच्या अगोदरच्याच उदाहरणात म्हणलो होतो, ज्या संख्या परिमेय आहे त्या परिमेय संख्या वास्तव पण असतात आणि अशा संख्या ज्या अपरिमेय त्या पण वास्तव असतात. म्हणजे वास्तव संख्यांमध्ये परिमेय सुद्धा येणार आहे, अपरिमेय येणार आहे. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. राहिला तुमच्याकडं तुम्हाला चुकीची जोडी, म्हणजे हाच चुकीचा पर्याय असणार आहे, तरी आपण त्याला एकदा शोधू. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह, बरोबर आहे का? अजिबात नाही. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या? 1 2 3 4. 1 2 3 4 काय आहे? फक्त धन आहे, पुढं ऋण येतं का? नाही. म्हणजे ही जोडी कशी वाटते आपल्याला? चुकीची. तर आपला पर्याय हा काय असणार आहे? 4 असणार आहे. पर्याय क्रमांक काय असणार आहे? 4 असणार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघणार आहे, प्रश्न क्रमांक 5. हा, प्रश्न क्रमांक 5. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते
परंतु आवर्ती नसते. मागाचा प्रश्न वेगळा होता, प्रश्न अजिबात रिपीट नाहीये. मागाचा प्रश्न असा होता, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते आणि दशांश रूप काय असतं रे, आवर्ती असतं. इथं काय म्हणलंय, आवर्ती नसते. तिथं आवर्ती असते आणि इथं आवर्ती नसते. आणि मग अखंड आहे, आवर्ती नाहीये, त्या संख्येला काय म्हणतात, टिंबटिंब काय म्हणतात ऍक्च्युली असं होतं. तर इथं पण दोन पर्याय निवडायचे. मग त्या संख्येला पहिल्यांदा माहिती अखंड आहे पण आवर्ती नाहीये, म्हणजे ती संख्या 100% ही अपरिमेय संख्या आहे. कारण आवर्ती नाहीये, अखंड आहे पण आवर्ती नाहीये, अशा संख्येला अपरिमेय संख्या म्हणायचं. आणि तुम्हाला मागाशी सांगून झालं, परिमेय संख्या वास्तव असतात आणि अपरिमेय संख्या पण काय असतात, वास्तव असतात. म्हणून इथं आपल्याला दोन अचूक पर्याय निवडता येईल, अपरिमेय आणि वास्तव. अशा प्रकारे याचे उत्तर अपरिमेय आणि वास्तव असेल. त्याच्यानंतर पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड आहे पण कशी आहे, आवर्ती. अखंड आवर्ती संख्या कोणती हे शोधायचे. आवर्ती म्हणजे काय, एखादा नंबर रिपीट होतोय किंवा एखादा ग्रुप रिपीट होतोय, अशा संख्येला काय म्हणतो आपण, अखंड आवर्ती संख्या. आपण हे पाहिलेलं आहे. आता बघा 9.165 याच्यावरती तुम्हाला लाईन दिसते, म्हणजे याचं काय होतंय रे, ही सब रिपिटेशन होतंय. हे काय होतंय, रिपिटेशन होतंय, म्हणजे आवर्त होतंय, पुन्हा पुन्हा तेच येणार आहे. म्हणजे जर सांगायचं झालं तुम्हाला 9.165 पुन्हा 165 पुन्हा 165, म्हणजे हीच संख्या पुन्हा पुन्हा रिपीट येत जाणार आहे, म्हणजे पुन्हा आवर्ती होते. अखंडपणे संपणार नाहीये आणि आवर्त होणार आहे, पुन्हा रिपीट होणार आहे. परंतु ह्या संख्या जर तुम्ही पाहिल्या तर ह्या काय आहे रे, खंडित झालेल्या दिसतात. इथंच संपला विषय. त्याच्या आपल्याला आवर्ती पाहिजेच गरज नाही, खंडित झाले, पुढे काहीच नाही. हे पण खंडित झाले, पुढे काहीच नाही. हे पण इथं पुढे काय झालेलं आहे, खंडित झालेलं आहे. ओके. किंवा जरी असा समजा पुढे डॉट 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 जरी आला पण अखंड आहे पण आवर्ती नाही, आवर्तीचं त्याच्यात काहीच तुम्हाला पुरावा दिसत नाही. आवर्ती असण्यासाठी एक तर काय पाहिजे, एक तर समजा आपण मागाशी पाहिलं होतं 6.6 डॉट 100% हे काय आवर्त होणार आहे, पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. किंवा आपण पाहिलं होतं 0.243 ग्रुप, इथं ग्रुप रिपीट होते. इथं जर मी डॉट दिले म्हणजे याचा अर्थ काय, अप टू अखंड आहे पण ते आवर्ती होईल का, नाही. तर आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. कारण ते काय आहे, अखंड पण आहे आणि आवर्ती पण होते, पुन्हा पुन्हा 165 येत जाणार आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 7. आता हा प्रश्न वाचा. 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? एकदा मी ती संख्या लिहून घेतो. 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? तर तुम्हाला वाटत असेल, आवर्ती म्हणलं तर तुम्हाला म्हणलं होतं दोन पुरावे असतात आपल्या, एक तर डॉट असतं आणि एक तर लाईन असतं. मग डॉट असतं लाईन असतं म्हणलं तुम्ही हे पहिले दोन पर्याय काय करून टाकले, रिजेक्ट केले. ओके, आता तुमच्या समोर दोनच पर्याय राहिले, 0.670 त्याच्यावरती लाईन किंवा 0.670 डॉट. आता याचा अर्थ काय होतो त्याला समजून घ्या. मग तुम्ही 0.670 अप टू इन्फिनिटी, आणि ही जी संख्या आहे हिचा काय अर्थ होतो, 0.670 डॉट आहे म्हणजे पुन्हा पुन्हा काय होणार, रिपीट 0 होणार आहे. हिला काही ग्रुप रिपीट होतोय का, नाही. बरं, तुम्हाला जर सांगायचं झालं आता ही 0.67 आहे, या संख्येच्या पुढे तुम्ही कितीही शून्य घेऊ शकता, हे तुम्हाला माहिती आहे, आपण भागाकार करताना शिकलेलो आहे. म्हणजे 0.67 ही जी संख्या आहे त्याच्या पुढे तुम्ही इन्फिनिटी पर्यंत, अनंतपर्यंत असे शून्य घेऊ शकता. मग इथं 670 ही संख्या रिपीट होत नाहीये, फक्त काय रिपीट होतोय, हा मी तुम्हाला जरी म्हणलो 0.5 तर इथं पुढे काहीच जरी दिसत नसलं तर पुढे काय असतात, शून्य घेऊ शकतात ना. त्या शून्याने याच्यावरती काही फरक पडत नाही, शून्य शून्य आहे. म्हणजे इथं पण काय आहे, याच्या पुढे शून्य शून्य आहे, 0.67 शून्य शून्य म्हणजे शून्य पूर्ण रिपीट होतोय. तर याचा पर्याय हा काय असणार आहे,
पर्याय क्रमांक 3. आणि हा 2 हा रिजेक्ट होणार आहे, हा ग्रुप रिपीट होतोय. इथं ग्रुप रिजेक्ट होतोय असं काहीच नाहीये, इथं पुढे 0 आहे आणि तो 0 रिपीट होतोय, म्हणून याचा आन्सर आहे 0.670 वरती डॉट. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील एक्झाम्पल, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? ठीक आहे, आता आपण शिकलोय परिमेय संख्या. बघा, ठीक आहे, काय वाटतं तुम्हाला कोणती परिमेय संख्या असेल? 1.35 वर्गमुळात 5, 3.10, 54, 76, 8 आणि पुढे डॉट डॉट आहे, म्हणजे हे थांबत नाहीये, चालणार हा भागाकार किंवा जवळ करणार दशांश रूप हे पुढं न थांबणार आहे. आणि इथं काय आलंय वर्गमुळात 10. तर याचं उत्तर 1 आहे. काय आहे? पुढील परिमेय संख्या कोणती? कारण परिमेय संख्या ह्या कशा असतात? एक तर खंडित असतात किंवा अखंड जरी असल्या तरी त्यांचं काय होत असतं? रिपिटेशन होत असतं. आता इथं अखंड दिसतंय, हा पर्याय पाहू आपण. अखंड आहे, चालूच राहणार आहे, पण रिपिटेशन दिसतंय का? नाही. रिपिटेशन दिसत नाही म्हणजे काय आहे? ती संख्या कोणती? अपरिमेय, ती परिमेय मध्ये येणार नाही. आता 5, सर्वात महत्वाचं, 5 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. जेव्हा आपण ती 5 ही पूर्ण वर्ग संख्या नाही म्हणजे 5चं वर्गमूळ जर शोधायला गेलो तर त्याचं उत्तर 2 पॉइंट समथिंग आणि हे असं कुठपर्यंत चालणार आहे? अप टू इन्फिनिटी पर्यंत चालणार आहे. आणि हे मी वर्गमुळात 2 तुम्हाला सांगितलं. ऍक्च्युली 7वी मध्ये वर्गमुळात ज्या पूर्ण वर्ग संख्या नसतात त्यांचं सुद्धा आपल्याला वर्गमूळ शोधता येतं, हे झालेलं आहे. वर्गमुळात 5 याचं उत्तर 2 पॉइंट समथिंग पुढं डॉट 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 अखंड असणार आहे, पण रिपीट होणार नाही. आणि परिमेय संख्या काय असतात? जरी अखंड जरी असल्या तर रिपीट होणारे असतात, म्हणजे हे पण नाही. तसंच वर्गमुळात 10, 10 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये. जेव्हा ती पूर्ण वर्ग संख्या नाहीये ती आपण कशात घेणार आहे? वर्गमुळात घेतलं तर याचं उत्तर 3 पॉइंट समथिंग. आता हे आपण वर्गमूळ शोधू शकतो यांचे, पण ते काय होणार आहे? ते अखंड चालणार आहे, पुढं भरपूर संख्या येईल आणि एकही नंबर रिपीट होणार नाही किंवा एक ग्रुप सुद्धा रिपीट होणार नाही, म्हणजे अनावर्ती, आवर्ती नाही. म्हणजे इथं आपल्याकडं एकच पर्याय शिल्लक राहिला, तो म्हणजे पर्याय कोणता? 1.35. कारण इथं हे उदाहरण 35च्या पुढं कोणताही संख्या ही काय खंडित झालेलं आहे, खंडित झालेलं दिसतंय आपल्याला. त्याच्यामुळे ज्या संख्या खंडित असतात त्या काय असतात? परिमेय. आणि मी मगाशी तुम्हाला म्हणलो पुढे 0 असतं, येऊन द्या ना 0, 0 जरी आला पण तो काय होतोय? रिपीट होतोय. 0 आला तरी तो काय होतोय? रिपीट होतोय. रिपीट होतोय म्हणजे आवर्ती होतोय. आवर्ती असणाऱ्या संख्या काय असतात? परिमेय संख्या. ठीक आहे, अशा प्रकारे हे एक्झाम्पल नंबर 8 पाहिलं आपण. आता एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 9 मध्ये बघा, पुढील पैकी कोणती संख्या अपरिमेय? याच्या अगोदर पाहिलं आपण परिमेय, आता पुढील पैकी अपरिमेय संख्या शोधायची आपल्याला. आता अपरिमेय संख्या आपण शोधू. पर्याय क्रमांक 1 चा विचार करू. पर्याय क्रमांक 1 चा विचार केला तर वजा 27/5 म्हणजेच काय असतं? तुम्ही जर 27 ला 5 ने जर भाग दिला, थोड्या वेळ वजा चिन्ह घेत नाही मी, 27 ला 5 ने भाग दिला, 5 5 25, बाकी उरली 2, बाकी उरली 2 आणि भाग जात नाही म्हणून पॉईंट घेतला, इथं 0 दिला, 5 चोक 20, बाकी उरली 0. संपलं, उदाहरण संपलं आणि उत्तर आलं -5.4. मायनस का बरं? कारण तुम्हाला माहिती हे मायनस, इथं मायनस होतं, असं हे मायनस म्हणता येईल किंवा ही मायनस साईन इथं जर असेल, कोणत्याही ऋण आणि धन संख्येचा भागाकार हा नेहमी ऋणच असतो, म्हणून उत्तर ऋणामध्ये येईल. पण पुढं काय झालं? खंडित झाले. पुढं काय झालंय? खंडित झाले. खंडित झाले म्हणजे 100% ही संख्या परिमेय आहे. म्हणजे पण आपल्याला शोधायची काय? अपरिमेय, म्हणजे हा पर्याय रिजेक्ट झाला. त्याच्यानंतर 25 वर्गमुळात 25. 25 ही संख्या कशी आहे? पूर्ण वर्ग संख्या आहे. आणि मगाशीच आपण पाहिलं, कोणत्याही जर पूर्ण वर्ग संख्या असेल आणि त्या पूर्ण वर्ग संख्या जर वर्गमुळात लिहिल्या तर त्या परिमेय होती का अपरिमेय होती? त्या परिमेय होती, कारण काय पूर्ण वर्ग संख्या. बघा काय याचं उत्तर काय येतं? 5. वर्गमुळात 25 याचं उत्तर काय आहे? 5.
आणि 5 ही तुम्हाला संख्या माहिती परिमेय आहे. मग जर उजवी बाजू परिमेय आहे म्हणजे डावी बाजू पण परिमेय आहे. कारण ही ऍक्च्युली संख्याच काय होती, पूर्णवर्ग संख्या होती. म्हणजे ही संख्या पण परिमेय आली. आपल्याला अपरिमेय शोधायची. हा पर्याय पण रिजेक्ट झाला. आता राहिला तिसरा पर्याय वर्गमुळात 5. आता 5 ही पूर्णवर्ग संख्या आहे का? नाही. आणि पूर्णवर्ग संख्या नसेल आणि ती जर वर्गमुळात घेतली तर ती संख्या ही काय असते? अपरिमेय असते. आपल्याला उत्तर भेटलं वर्गमुळात 5. तरी आपण एकदा शेवटचा पर्याय व्हेरीफाय करून पाहू. काय दिसतंय तुम्हाला इथं? 10.05 अबोव लाईन. ओके. म्हणजे याचा अर्थ असा आहे 10.050505 असं रिपीट होणार आहे आणि हे कुठपर्यंत चालणार आहे? अखंड. पण अखंड जरी चालत असलं तरी रिपिटेशन होत आहे, आवर्ती होत आहे. म्हणजे ही पण परिमेय आहे. ओके. ही पण काय आहे? परिमेय आहे. ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे आणि ही पण परिमेय संख्या आहे. तर राहिली एकच संख्या, ती कोणती? 5. कारण 5 ही पूर्णवर्ग संख्या नव्हती आणि पूर्णवर्ग संख्या जर वर्गमुळात घेतली का त्याचं ती संख्या काय असते? अपरिमेय असते. कोणती संख्या म्हणतो मी आता पुन्हा सांगतो, अपरिमेय तर समजून घ्या. पूर्णवर्ग जर संख्या नसली आणि ती संख्या जर आपण वर्गमुळात लिहिली ते काय असते? अपरिमेय असते. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे. चला. परिमेय संख्याचे दशांश रूप खालील पैकी कशा प्रकारचे असते? झालं आपलं. परिमेय संख्येचे दशांश रूप कसं असतं रे? कसं असतंय? अखंड असतं, आवर्ती. हो. अखंड अनावर्ती. परिमेय अनावर्ती का? नाही, आवर्ती. हा पर्याय काय झाला तुमचा? रिजेक्ट झाला. हा पर्याय रिजेक्ट झाला. त्याच्यानंतर अखंडित नाही. फक्त आवर्ती नाही. म्हणजे अखंड पण आहे, आवर्ती पण आहे. परिमेय संख्यांचे दशांश रूप अखंड पण असतं आणि आवर्ती पण असतं. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 1 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके. वर्गमुळात 99 ही संख्या ऍक्च्युली इथं टिंब व टिंब असं होतं. म्हणजे आपल्याला 2 अचूक पर्याय शोधायचे. टिंब व टिंब आहे. वर्गमुळात 99 ही संख्या टिंब व टिंब आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं, वर्गमुळात 99 ही जी 99 संख्या ही पूर्णवर्ग संख्या आहे का? नाही. ही पूर्णवर्ग संख्या नाहीये आणि ही वर्गमुळात लिहिली म्हणजे ही काय झाली? अपरिमेय झाली. काय झाली? अपरिमेय झाली. परिमेयचा विषय नाही. पूर्णांक अजिबात नाही. त्याच्यानंतर मग तुम्हाला मागाशी आपले काही एक्झाम्पल झाले. ज्या संख्या परिमेय असतात त्या वास्तव पण असतात आणि ज्या अपरिमेय असतात त्या पण वास्तव असतात. जर 2 अचूक पर्याय जर निवडायचे झाले तर ही संख्या अपरिमेय पण आहे आणि ती त्याच प्रकारे कशी आहे? वास्तव पण आहे. ओके. ठीक. अशा प्रकारे आपण 2 पर्याय निवडले. हा. प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप हे काय असतं? बघा. अखंड अनावर्ती का? नाही. अखंड आवर्ती. त्याच्यानंतर खंडित अनावर्ती किंवा खंडित आवर्ती. काय असतं रे? प्रत्येक परिमेय संख्येचे रूप हे खंडित असतं, खंडित पण असतं आणि आवर्ती पण असतं. ऍक्च्युली इथं अखंड आणि आवर्ती पण आहे. हा एक्झाम्पल एक रिपीट झाला आहे. ठीक आहे. पुढचा आपण एक्झाम्पल घेऊ. खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता? अपरिमेय संख्यांचा ग्रुप ओळखायचा आपल्याला. आता पर्याय क्रमांक 1 बाजूला ठेवू आपण. 36 ही संख्या काय आहे? नैसर्गिकपणे, पूर्णपणे, पूर्णांकपणे, परिमेयपणे. तसंच 81 नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक आणि परिमेय. 2.143 त्याच्यावरती लाईन आहे. म्हणजे ही संख्या 100% काय असणार आहे? परिमेय असणार. पण आपल्याला शोधायचं काय? अपरिमेय. या सर्व संख्या काय आहे? परिमेय आहे. कशा आहे? परिमेय. म्हणजे तुमचा हा पर्याय सुद्धा काय झाला? रिजेक्ट झाला. एक पर्याय रिजेक्ट झाला. दुसरा पाहू. रिपिटेशन दिसते, आवर्ती दिसते. आवर्ती दिसते म्हणल्यावर अपरिमेय मध्ये जाईल का? नाही जाणार. ठीक आहे. बाकीचं चेक करायची काही गरज नाही. समूह ओळखायचा आहे ना. पुढच्या संख्या शोधायची गरज नाही. सगळ्या
जरी एखादी अपरिमेय असली पण त्यात एक परिमेय आली, ऍक्च्युली तसं नाहीच आहे. 517 पुन्हा आवर्ती होणार आहे, ही पण परिमेय आहे. 1604 ही परिमेय आहे, पूर्ण आहे, नैसर्गिक. का बरं 1604? 1604चं उत्तर येतं 4. 4 ही नैसर्गिक आहे, पूर्ण आहे, पूर्णांक आहे, परिमेय आहे. म्हणजे ह्या पण तिन्ही संख्या काय आहे? परिमेय आहे. हा काय झाला? पर्याय रिजेक्ट झाला. ठीक आहे. आता जर तुम्ही बघताय 127/416 हा भागाकार करून पाहावा लागेल आणि हा भागाकार करत असताना हा भागाकार केला, हा कदाचित खंडित होऊ शकतो किंवा अखंडही असू शकतो, परंतु काही काळाने एखादा नंबर तरी रिपीट होईल किंवा एखादा ग्रुप रिपीट होईल. जेव्हा नंबर किंवा ग्रुप रिपीट होतो तेव्हा त्या संख्येची परिमेय असते, म्हणजे ही पण परिमेय आहे. 43/12 याचं पण तसंच होईल. एक तर खंडित होईल किंवा अखंड जरी चालू राहिलं तर नंबर किंवा ग्रुप रिपीट होईल, म्हणजे ही पण संख्या परिमेय आहे. आणि तुम्हाला इथं दिसतंय 8.54 झिरो वरती डॅश दिसतंय, म्हणजे तो 00 काय होतोय? रिपीट होतोय. आणि जेव्हा रिपीट होते, आवर्ती होत असतं, तेव्हा ती पण संख्या काय असते? परिमेय संख्या असते. म्हणजे हा पण पर्याय काय झाला? रिजेक्ट झाला. मग राहिला फक्त हाच पर्याय. तर ह्या संख्या अपरिमेय असणार आहे. आपण चेक करून पाहू. चला, वर्गमुळात 5, वर्गमुळात 5. आता वर्गमुळात 5 ही संख्या कशी आहे? पूर्ण वर्ग आहे का? नाही, पूर्ण वर्ग नाहीये, तरी ती वर्गमुळात घेतली म्हणजे ती अपरिमेय आहे. 8 ही संख्या कशी रे? पूर्ण वर्ग आहे का? नाही, ती अजिबात पूर्ण वर्ग नाही. पूर्ण वर्ग नसताना वर्गमुळात घेतली तर ती अपरिमेय झाली. ही अपरिमेय झाली, ही पण अपरिमेय झाली. आता जर याचं वर्गमूळ शोधायचं झालं तर वर्गमूळ शोधता येईल, पण त्याचं पण स्वरूप कसं असणार आहे? अखंड आणि अनावर्ती. आवर्ती होणार नाही, यांचं पण तेच होणार आहे. कारण 129 किंवा 23 या दोन्ही पण संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. पूर्ण वर्ग संख्या जेव्हा नसतात आणि जेव्हा आपण त्या वर्गमुळात लिहितो तेव्हा त्या संख्या मात्र काय असतात? अपरिमेय असतात. म्हणजे हा जो वरचा समूह दिसतोय तुम्हाला तो कोणता आहे? अपरिमेय संख्यांचा समूह. म्हणजे इथे याचं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. अखंड आवर्ती असलेल्या व अखंड आवर्ती नसलेल्या अखंड आवर्ती असलेल्या व आवर्ती नसलेल्या संख्यांचा समूह म्हणजे काय? आवर्ती असलेल्या कोणत्या? परिमेय. आवर्ती नसलेल्या कोणत्या? अपरिमेय. आणि यांचा समूह म्हणजे तर काय? तर ती म्हणजे कोणती? आपण मगाशी काय एक्झाम्पल मध्ये पाहिले. तुम्हाला एक्झाम्पल सिमिलर वाटत असेल पण ते वेगवेगळ्या अँगलने विचारले गेलेले. ठीक आहे. तर याचा पर्याय काय येणार आहे? वास्तव संख्या. म्हणजे ज्या काय असतात आवर्तीपणे आणि आवर्ती नाही, अखंड आहे पण आवर्ती नसलेलं म्हणलंय, म्हणजे त्या संख्या काय आहे? वास्तव संख्या. अशा संख्यांना काय म्हणायचं? वास्तव संख्या. पुढील एक्झाम्पल. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या या सर्व संख्या या खालीलपैकी कोणत्या परिमेय आणि अपरिमेय संख्या हे ओळखायचे? वास्तव संख्या असतात, मूळ संख्या असतात, संयुक्त संख्या असतात, समसंख्या असतात. आता हाच मागचाच प्रश्न आहे, पण जरा कसं फिरून विचारला बा. परिमेय व अपरिमेय. मागाशीच पाहिलं आपण. परिमेय आणि अपरिमेय असणाऱ्या संख्येत म्हणजे काय? वास्तव संख्या. कोणत्या संख्या? वास्तव संख्या. ठीक. चला पुढचं एक्झाम्पल. 129/23 कोणत्या प्रकारची संख्या आहे? 2 पर्याय निवडायचे. 129/23 याला जर तुम्ही 129 ला 23 न भाग दिला 129 ला 23 न भाग दिला तर काही काळानं ही संख्या अखंड चालू राहील किंवा खंडित पण होईल. परंतु परंतु ती आवर्ती होईल. आवर्ती नाही असं नाही, ती आवर्त होणार आहे. याच्यात काही नंबर काय होणार आहे? रिपीट होणार आहे किंवा ग्रुप रिपीट होणार आहे, आपण शोधू शकतो. म्हणजे ही संख्या कशी येणार आहे? ही संख्या कशी येणार आहे? तर परिमेय येणार आहे. 2 पर्याय निवडायचे. 2 पर्याय, परिमेय पण आहे आणि वास्तव पण आहे. परिमेय पण आहे आणि वास्तव पण आहे. ठीक आहे. धन्यवाद. आज अशा प्रकारे आपण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या हा संख्यांमधला उपघटक शिकलो आणि त्याच्यावरती एक 15 ते 16 एक्झाम्पल आपण घेतले. तुम्हाला मी अपेक्षा करतो समजले असेल आणि काही टेक्निकल इश्यू झाला प्रथम त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. थँक्यू. ओके.